नाशिकच्या कुंभमेळ्यात हिंदू सोडून कोणी स्टॉल लावला तर स्टॉल सकट उकडून टाका. आम्ही मंत्रालयात बसलोय. मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. कुंभमेळ्यात लक्ष ठेवा, कोणी इथे स्टॉल लावण्यासाठी आले तर स्टॉल सकट उकडून टाका. आम्ही मंत्रालयात बसलो आहोत, असे वक्तव्य राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे. नाशिक येथे हिंदू हित रक्षाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिक कामगारांच्या सूचीचे प्रकाशन नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमातून ते बोलत होते. नितेश राणे यांनी म्हटले की हिंदूंनी हिंदूंकडून खरेदी केली पाहिजे, ही संकल्पना ज्यांनी मांडली त्यांचे मी स्वागत करतो. मी खारघरला अशीच भूमिका मांडली. आजूबाजूला जिहादी लोकांची दुकानं होती तेव्हा मी बोललो. नंतर माध्यमांनी मला झोडलं, पण मला तेव्हाही काही वाटलं नाही. आत्ताही हिंदूंबाबत काही बोलायचे का? मग पाकिस्तान इस्लामाबाद विषयी बोलणार का? आम्ही धर्माधर्मात भांडणे लावतो असे म्हणतात. ते जे बोलतात त्यांनी येऊन सांगावं. कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोणी हिंदूंशिवाय दुकाने लावणार नाही. आता रमजान सुरू आहे, त्यांच्या खाद्यपदार्थांची दुकानं लागतील. तिथे एकतरी हिंदू माणूस शोधून दाखवावा, एकही सापडणार नाही. त्यांच्या कुराणामध्ये लिहिलं आहे की काफिरकडून काही घ्यायचं नाही, त्यामुळे ते तसं वागतात. मग आम्ही जे करतो ते काय वेगळं आहे, असंही त्यांनी म्हटलंय. आपल्या कुंभमेळ्याकडे लक्ष ठेवा, आजूबाजूला फिरलं पाहिजे. हे कोणीही अगर तिथे स्टॉल लावायला आले तो स्टॉल सकट उकडून टाका. आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय, काही चिंता करू नका. आश्चर्य असं वाटतं की डॅम एका संस्थेच्या नावाने, एक हिंदू संस्थेने रजिस्टर्ड असतं. चालवणारे अब्दुल आणि शेख त्या तलावाच्या मागे मच्छी पकडत असतात. मी तुम्हाला विश्वास देतो, जितके दिवस, वर्ष, तास हे खातं माझ्याकडे असेल ना, एका अब्दुलला मी त्या तलावाच्या आजूबाजूला ठेवणार नाही. ठीक आहे, आपली भूमिका स्पष्ट आहे. आपण हे 50-50%, 19-20 नाही, प्युअर चायनीज मॉडेल कार्यक्रम आपल्याकडे नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.